पळा पळा पळत राहा. ते बघा, ते माझं घर आहे. नमस्कार मित्रांनो, पहिला दिवस आपला व्लॉगचा स्वित्झर्लंडमधला. पहिला म्हणजे काल तर रेस्ट घेतला. आपण आज चाललोय झ्युरिकला. झ्युरिक फिरणारे आजूबाजूला फिफा म्युझियम आहे, तेही बघायचं आहे. बाकीचे म्युझियम्स आहेत ते बघीन माहीत नाही, पण तिकडे लेक आहे, झ्युरिक लेक, तो बघू आपण. खूप फिरायचं आहे. मोस्टली परवा किंवा 13 म्हणजे 2 दिवसानंतर राईन फॉल्सला आपण जाऊयात. आज पहिले जाऊन आपल्याला करन्सी एक्सचेंज करायची आहे, खायची प्यायची सोय, मग स्विस पास घ्यायचा का नाही, ट्रॅव्हल पास तो घ्यायचा का नाही ह्याचा विचार करायचा आहे, का एक एक असं डेस्टिनेशन वाईज ट्रेनचं तिकीट काढायचं. कारण की रिसर्च केल्याप्रमाणे लोकांचं असंही म्हणणं आहे की स्विस पास घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही ट्रेन तिकीट इंडिव्हिज्युअली काढलं तर तेही स्वस्तच पडणार आहे. पहिले जाऊन करन्सी एक्सचेंज करून घेऊ. आज फक्त झ्युरिक फिरणार आहे. इथे समर आहे, त्यामुळे ऊन आहे, म्हणून मी असे कपडे घातले आहेत एकदम ढिल्ले ढाल्ले. कारण की प्रॉपर समर आहे, म्हणजे आपल्या पुण्यात जसं गरम होतं तसं गरम होतंय. सो थंडी अशी नाही आहे. वातावरण खूप प्लेझंट आहे, वारं आहे, छान आहे. अशा झळा आहेत, उन्हाचे चटके बसा असं काही नाही आहे. घरं बघा ना इथली. हे आहे तुमच्यासाठी स्वित्झर्लंड. आज संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिकडे आभाळ आहे, इकडे क्लिअर स्काय आहे. आत्ता तरी ऊन आहे, सुंदर आहे, स्वच्छ आहे. झ्युरिक बघू आता. झ्युरिक आज स्वच्छ केलं आहे का नाही त्यांनी. इकडेच ट्रेन स्टेशन आहे, तर पहिले ट्रेन घेऊ आणि झ्युरिकला जाऊ. भेटू झ्युरिकमध्ये भेटू. 1 वाजलेत आत्ता आणि 1:30 वाजताची आपली ट्रेन आहे. ऑब्व्हियसली या साईडला जायचं आहे. आपण आलेलो तेव्हा या साईडला आलेलो, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रॉस करून मी इकडे बसलोय. बोर्ड आहे, वरतीच बोर्ड आहे, त्यामुळे तेही अवघड नाही आहे. म्हणजे कळणं सोपं आहे, इथे अजिबात अवघड नाही आहे. फक्त हां, स्टेशनची नावं जी गुगलवरती आहेत ती इंग्लिशमध्ये दिलेली असतात. इथे स्विस जर्मन किंवा फ्रेंच तर काही ठिकाणी बोलतात, पण मोस्टली जर्मनच आहे. सो ते जरा कन्फ्युजिंग होऊ शकतं. लोक हेल्पफुल आहेत, तुम्ही विचारलं तर ते डेफिनेटली तुमची मदत करतील. सो तोही काही प्रॉब्लेम नाही आहे. थांबायचं आता, अर्धा तास थांबायचं. त्या ट्रेनचं बेस्ट काय माहिती आहे का, असं आत गेलं ना की एक खालचा मजला असतो, वॉशरूम असतं, आणि एक वरचा मजलाही असतो. हा मधला मजला आहे. आपण जाणार आहे वरच्या मजल्यावर बसायला. आहे बघा, येताना आपण खालच्या मजल्यावर बसलेलो, आता वरच्या मजल्यावर. सो हे मागे इन्फॉर्मेशन पॉईंट आहे. इथे सगळी इन्फॉर्मेशन मिळाली मला. ट्रॅव्हल पास घेतलाय 3 दिवसाचा, त्याचे झाले 231 स्विस फ्रँक. आता ते कॅल्क्युलेट कन्वर्ट करून घ्या, पण आय थिंक इट्स वर्थ इट. कारण की मला जेवढं ट्रॅव्हल करायचं, जेवढं फिरायचं आहे, तेवढं मी इंडिव्हिज्युअल ट्रेन तिकीट्सचं चेक केलं आणि ते जास्त होणार होतं. सो ह्याच्यात मला ट्रेन, ट्रॅम, मेट्रो, बस, बोट राईड सगळं फुकट करता येईल 3 दिवसाच्या आत. सो उद्या सकाळपासून हा पास चालू होईल. आज ऑब्व्हियसली आज मला अजून 700 रुपयाचं तिकीट काढून परत जायला लागेल मेगनविलला, जिकडे मी राहतोय. सो ठीक आहे, दॅट्स फाईन, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या अकाउंटमध्ये खूपच कमी पैसे राहिलेले आहेत, पण लोक इथली खूप हेल्पफुल आहेत, खूप चांगली आहेत आणि व्हेरी काइंड हार्टेड. इंग्लिश येतं मेन म्हणजे इन्फॉर्मेशन सेंटरला, सो ते डेफिनेटली तुम्हाला हेल्प करू शकतात. आज आपण फक्त चालणार आहे. आपण ट्रॅम, बस, मेट्रो वापरू शकत नाही आज, कारण की आपला पास उद्यापासून चालू होणार. उद्या सकाळी 12 वाजले, म्हणजे आज मिडनाईटपासून फ्रायडे मॉर्निंग 5 AM पर्यंत आपला चालू असणार आहे. सो चला आता पहिले झ्युरिक लेकला जाऊ. इथनं सरळ जायचं आहे म्हणली ती, पोचूच, कळेलच. आता झ्युरिक आज स्वच्छ असेल होपफुली. हे आहे आपण जे चालत येतोय ते आहे झ्युरिकचं बानहॉफ स्ट्रासं. ते खायला प्यायला शॉप्स बीप्स. इथून सरळ गेलं ना, बरोबर सरळ गेलं की तो लेक आहे झ्युरिक लेक. पण आपण डिटूर घेणार आहे. आपण ह्या छोट्याशा लेनमधनं जाणार आहे, कारण की ही लेन खूपच भारी वाटते. सो आपण जरा इथून जाऊ आणि मग राईट घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल.
अरे काय जागा आहे सुंदर. इथे असे चौकात पुतळे आहेत, स्टॅच्यूज आहेत ज्याच्यातनं पाणी येतं आणि हे पाणी प्यायचं पाणी आहे बाय द वे. खूपच सुंदर जागा आहे. हो गरम खूप आहे यावेळेस म्हणजे ऑगस्टमध्ये ऑब्व्हियसली गरमी असणारच, पण इथे थंडीत यायला अजून मजा येईल. मला थंडी आवडते कारण की म्हणून. पण जागा बघा. इकडे जावं का इकडे जावं? इकडे जाऊ. इकडे छान आहे. मग परत मागे उलट. काही दिवसांपूर्वी आपण बार्सेलोनाच्या लेन्समध्ये फिरवतो, आज आपण स्वित्झर्लंडच्या लेन्समध्ये फिरतोय. काय आयुष्य आहे. ऑब्व्हियसली पैसे कष्टाने कमवलेत आणि ते खर्च करतोय स्वतःचे पैसे आणि फिलिंगच वेगळं आहे यार. आय थिंक ही लास्ट माझी अशी बॅकपॅकिंग सोलो ट्रिप टाईप असेल. ह्याच्यानंतर बऱ्याच वेगळ्या गोष्टींवर काम करायचं आहे. सो स्वित्झर्लंड येणं भाग होतं कारण की माझं ड्रीम डेस्टिनेशन आहे. म्हटलं होऊ दे खर्च यावेळेस, जे होईल ते होईल. जिन्ने चढून वर आलो आणि आता इथून तुम्हाला जो व्ह्यू दिसेल, इवन आय एम वेटिंग फॉर द व्ह्यू. मी स्वतः एक्सायटेड आहे व्ह्यूसाठी, पण आता जो व्ह्यू दिसेल त्यासाठी आपण आलो आहे खास स्वित्झर्लंडला, कारण की असं कुठेच नाही आहे. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हे बघा, हे असं इथे चेस खेळत आहेत लोक. ह्या जागेचं नाव आहे परादे प्लाट्स, परेड प्लाट्स. जे काय तुम्हाला म्हणायचं आहे ते अप्रतिम जागा आहे. हे पिकॅडली सर्कस सारखं आहे, म्हणजे UK मधल्या. हा इकडचा सगळ्यात हिप अँड हॅपनिंग स्क्वेअर वाटतोय. इथे काहीतरी रात्री लाईव्ह लेट नाईट म्युझिक वगैरे पण लिहिलंय, तेही असावं. हे तर तुम्ही पाहिलंच. अरे कमाल जागा आहे यार ही. म्युन्स्टर हॉफ हे या जागेचं नाव आहे. जागेचं नाव आहे म्युन्स्टर हॉफ. आणि ह्या चर्चच आहे असं वाटतंय मला. ह्याचं नाव आहे फ्राऊ म्युन्स्टर. हे बघा लेट नाईट म्युझिक. थांबायचं का आज रात्री? आज बघूयात काय विषय आहे. हे आहे फ्राऊ म्युन्स्टर. तुम्ही तो लेक तर पाहायलाच आहे. लेकचंच पाणी आहे. पुढे जाऊन पूर्ण लेक असा चालू होतो. मागे इथे जी आहे ती अजून एक मॉन्युमेंट आहे. तिथे पोहोचल्यावर त्याचं नाव सांगेन, पण मला तुम्हाला लॅम्बॉर्गिनी दाखवायची. इथे लॅम्बॉर्गिनी आहे, ती निघायच्या आत तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा.
हा पाहिला तुम्ही झ्युरिक लेक. आता ब्रिज आपण क्रॉस करणार आहे, म्हणजे लेकच्या त्या साईडला जाणार आहे आणि तिकडून मग आपण पुढे परत रिव्हर्स डिरेक्शनमध्ये जाणार आहे. पहिले मध्ये बसूयात कुठेतरी, बसायची जागा शोधू, बसून खाऊन घेऊ. बिस्किट आहे, चिप्स आहेत, पाणी आहे. आत्ता तेवढंच घेतलं आहे. सुपरमार्केटमधनं नंतर घेऊयात आपण विकत परत जाताना, पण आता जे आहे ते खाऊन घेऊ आणि मग पुढे जाऊ. मग पुढे परत एक्सप्लोअर करू आपण काय काय आहे झ्युरिकमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये काय काय आहे. तर आजच्या दिवस आपण झ्युरिकमध्ये फिरणार आहे. उद्या आपण चाललो आहे लाउटरब्रुनेनला. पुढे मी तुम्हाला अपडेटेड ठेवीन काय काय बघणार आहे, काय काय नाही. कारण की आपण इथे 5 दिवस आहे. सो 5 दिवसात आपल्याला जे जे बघता येईल आजूबाजूला सगळंच आपण दाखवणार आहे तुम्हाला. आणि आय होप तुम्हाला मजा येते या ब्लॉगमध्ये. वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे, त्यामुळे इथून जायची वेळ आली आहे. आता इथे कितीही वेळ बसलं तरी कमीच असं वाटतं, पण आपल्याला फिरायचं आहे. आजचा दिवस स्वित्झर्लंडमधलं झ्युरिक आपण बघणार आहे. उद्या दुसरीकडे जाणार आहे. सो उद्या आणि पहाटे निघणार आहे आपण बाय द वे, कारण की आपल्याला उद्या लांब जायचं आहे. सो एक 2, 2.5, 3 तासाचा ट्रेनचा प्रवास आहे. त्याच्या पुढे एक साधारण 20-25 मिनटं बसचा प्रवास आहे. बघायला खरं तर खूप आहे यार, हे शहर मोठं आहे, पण आपण 5च दिवस आहे. सो वी आर गोइंग टू मेक द मोस्ट ऑफ इट. आता त्या डिरेक्शनमध्ये जाऊ, बघू काय आहे तिकडे. आता युजली असा ओपन स्क्वेअर किंवा असं कुठलं तरी मॉन्युमेंट किंवा ओपेरा किंवा असं काही असेल ना, तर बाकी कंट्रीजमध्ये गर्दी असते. इथे मोकळं आहे, म्हणजे हे लिटरली इथे गर्दी नाही आहे. लेकच्या बाजूला गर्दी आहे, स्ट्रीट्समध्ये गर्दी आहे, पण अशा मॉन्युमेंट्सच्या समोर काहीच गर्दी नाही, विच इज सरप्रायझिंग. सो आपण इथे थोडंसं फ्रीस्टाईल करू आणि मग पुढे जाऊ. हे आहे थिएटर आहे, हे झ्युरिकचं थिएटर आहे. स्टार्ट थिएटर म्हणजे स्टेट थिएटर. ओपेरा हाऊस आहे. हे काय कमाल आहे बघा ना. उगाचपणा खेळलो, खूप दमलोय. या पार्कमध्ये बसतो थोडा वेळ. इथे बेंचेस आहेत, इथे थोडा वेळ बसावं, काहीतरी खावं प्यावं. शॉप पण आहे, काहीतरी विकत घ्यावं आणि मग आपण पुढे जाऊ. अरे हा काय प्रकार आहे. एनिवे आपलं खाऊन झालंय, रेस्ट झालेली आहे. ते भुरभुर थोडासा हलकासा पाऊस पडतोय, पण एवढ्या जोरात नाही आहे. आता आपण चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. अरे देवा, येल्लो झाला सिग्नल. नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊन भेटू.